स्वागत आहे तुमचं साक्षीज किचन रेसिपीमध्ये. तर आज मी नॉनव्हेज लवर्ससाठी स्पेशल रेसिपी बनवते. आमच्याही घरात नॉनव्हेज खूप आवडतं, म्हणून मी आज ही रेसिपी बनवते. तर आज मी मच्छी टिक्का फ्राय करणार आहे. त्यासाठी मी इथे 1 किलो मच्छी आणलेली आहे आणि ती मच्छी मी 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. मच्छीला मसाले लावायचे आहेत, म्हणून मी मच्छी एका मोठ्या कढईत काढून घेते. पूर्ण मच्छी मी एका मोठ्या कढईत काढते. आता इथे मच्छीला मसाले लावून घेऊ. तर इथे मी 1 टिक्का मसाला घेतलेला आहे. 1 किलो मच्छीला 1 पॅकेट टिक्का मसाला पूर्ण टाकणार आहे. तर इथे मी टिक्का मसाला टाकून घेतलेला आहे. मसाला टाकल्यानंतर हाताने मी हा मसाला पूर्ण मास्यांना लावून घेते. मासे आणि मसाला पूर्ण एकत्र एकजीव केला की मग आपण त्यावर थोडंसं पाणी टाकू. तोपर्यंत आपण हा मसाला पूर्ण एकजीव करून घेऊ. तर इथे मी थोडंसं हातात पाणी घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून त्यांना वापस एकत्र करून घेणार आहे. जास्त पाणी टाकायचं नाही. हातावर थोडंसं अंदाजे थोडंसं पाणी घ्यायचं आणि ते मिश्रण एकत्र करायचं. पूर्ण मिश्रण खाली वरती करून मी एकत्र करून घेणार आहे. आता मी या मास्यांमध्ये अर्धा कप रवा घेतलेला आहे. अर्ध्या कपाला पण थोडासा कमी रवा इथे घेतलेला आहे, बारीक रवा. आता हा बारीक रवा मी मास्यांवर टाकून घेणार आहे. रवा हा ऑप्शनल आहे. रवा नक्कीच टाका, त्याने मासे कुरकुरीत बनतील. आता मी हा पूर्ण रवा इथे टाकून घेतलेला आहे. तर हे मिश्रण पण मी आता हाताने एकजीव करून घेणार आहे. चांगलं मास्यांना रवा लागेपर्यंत चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे हातानेच व्यवस्थित असं. रवा टाकल्यानंतर मासे हे पूर्ण कोरडे होऊन जातात, कारण की रव्यामध्ये तो मसालाही शोषला जातो. पाणी जेवढं असतं मास्यांवर तेवढं शोषलं जातं, म्हणून मग थोडंसं पाणी अजून मी इथे टाकून घेणार आहे आणि हे सर्व मिश्रण मी एकजीव करून घेणार आहे. खाली आपला रवा लागलेला आहे, म्हणून खाली वरती करून चांगले मासे मी एकजीव करून घेते. थोडंसं पाण्याची पुन्हा गरज पडली तर पाणी अजून टाकून घेतलेलं आहे आणि मिश्रण चांगलं एकजीव करून घेते आहे. रवा टाकल्यानंतर हे मिश्रण चांगलं एकजीव झालेलं आहे. आता मी बाकीचे मसाले टाकून घेणार आहे यावर. आता मी या मास्यांवर वरून अद्रक लसणाची पेस्ट टाकणार आहे 1 चमचा आणि त्यानंतर ज्या चमच्याने मी अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली होती तो चमचा भरून मी इथे 1 चमचा लाल तिखट टाकून घेणार आहे आणि ते सर्व मिश्रण एकजीव करून घेणार आहे हाताने. तिखट आणि आपली अद्रक लसणाची पेस्ट पूर्ण मास्यांना लागली पाहिजे, म्हणून मी सर्व मासे एकजीव करून घेणार आहे व्यवस्थित हातानेच. आता मसाले टाकून सर्व मासे एकत्र करून झाल्यानंतर मी इथे शेवटी कोथिंबीर टाकून घेते. कोथिंबीरने छान चव लागते, म्हणून मी इथे थोडीशी कोथिंबीर टाकून आणि पुन्हा एकदा सर्व मासे एकत्र करून घेतलेले आहेत. आता इथे मासे तळण्यासाठी गॅसवर 1 कढई ठेवून घेतलेली आहे. कढईमध्ये तेल टाकून थोडंसं गरम होण्यासाठी राहू देणार आहे मी. 3-4 मिनटात तेल तापून जातं. मग तेल तापल्यानंतर मी इथे मासे टाकून घेते सर्व तेलामध्ये एक एक करून. कढईमध्ये जेवढे मासे बसतील तेवढे मासे मी इथे टाकून घेणार आहे पूर्ण. मासे टाकताना तेल एकदम कडकडत तापलेलं पाहिजे, तरच आपले मासे कुरकुरीत होतील. इथे मी सर्व एक एक करून मासे टाकून घेणार आहे. आता एवढे मासे बसले आहेत कढईमध्ये.
मासे टाकल्याबरोबर त्यांना हलवायचं नाही. मासे थोडेसे तळू द्यायचे, मग त्यांना आपण आलटीपलटी करू. लगेच आलटीपलटी करायची नाही माशांना, नाहीतर ते चांगले कुरकुरीत बनणार नाही. चांगले 3-4 मिनटं पहिले तळू देऊ आपण टाकल्यानंतर, आणि मग त्यांना 3-4 मिनटानंतर पलटी करू, म्हणजे ते एका साईडने व्यवस्थित तळले जातील. 3-4 मिनटं मी इथे एका साईडनेच मासे तळू दिलेले होते. आता आपण यांना थोडेसे हलवून घेऊ, आलटीपलटी करून घेऊ. एका साईडने आपले मासे चांगले तळून झालेले आहेत. आता पलटी करून मी दुसऱ्या साईडनेही तसेच 3-4 मिनटं त्यांना तळून घेणार आहे. मासे तळताना मी इथे गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे, म्हणून आपले मासे करपणार नाहीत. आणि जर हाय फ्लेम ठेवली तर आपले मासे वरून करपतील आणि आतमध्ये एवढे क्रिस्पी होणार नाही, म्हणून गॅसची फ्लेम मीडियमच असू द्या. छान असे मासे तळले गेलेले आहेत आपले. 2-3 वेळेस असेच आलटीपलटी करून घ्यायचे आहेत मासे, जेणेकरून ते सर्वीकडून क्रिस्पी होतील. आता इथे मासे व्यवस्थित तळून झालेले आहेत, छान क्रिस्पी असे झालेले आहेत. आता मी एका मोठ्या झाऱ्यात त्या माशांना काढून घेणार आहे. व्यवस्थित असं तेल पूर्ण मी त्यांचं निथरवून घेणार आहे. सर्व मासे मी काढून घेतलेले आहेत एका झाऱ्यात, आणि आता त्यांचं पूर्ण तेल निघालं की एका प्लेटवर कागद ठेवून त्या कागदावर मी सर्व मासे काढून घेणार आहे. आता हे मासे मी प्लेटमध्ये काढून घेते, आणि आपले अजून मासे उरलेले आहेत ते मी वापस पुन्हा एकदा कढाईमध्ये टाकून, जसे आपण हे मासे बाकीचे मासे तळले होते पहिले तसेच आता मी हे पण मासे तळून घेणार आहे. पूर्ण मासे मी कढाईमध्ये टाकून घेणार आहे. हे पण मासे टाकल्यानंतर सेम तशीच प्रोसेस, 3-4 मिनटं मासे एका साईडने तळू द्यायचे आहेत. आलटीपलटी बिलकुल करायचे नाहीत लगेच. आणि आता 3-4 मिनटं चांगले तळले गेल्यानंतर हे पण मासे मी आलटीपलटी करून घेणार आहे. दुसऱ्या साईडने पण छान तळून घेणार आहे. चांगले आलटीपलटी केले की दुसऱ्या साईडने पण चांगले तळून घ्यायचे आहे 3-4 मिनटं. मासे तळायला मीडियम फ्लेमवर तरीही 5 मिनटं लागतात. छान असे आलटीपलटी करून 3-4 वेळेस आलटीपलटी करून घ्यायचे आहेत आपल्याला. मासे असे छान तळले जातात, क्रिस्पी होतील. कलर किती छान दिसतोय त्या माशांचा, आणि खायला सुद्धा तेवढेच टेस्टी लागतात. आमच्याकडे तर रविवारच्या मेन्यूमध्ये हे मासे पण असतात. सर्वांना असे मासे खूप आवडतात आमच्या घरात. हे पण मासे तळले गेलेले आहेत चांगले. आता मी हे मासे वापस त्या झाऱ्यात काढून घेणार आहे, पूर्ण तेल निथरवून घेणार आहे, आणि मग कागदावर एका प्लेटमध्ये कागदावर ठेवणार आहे, जेणेकरून त्यांच्यामधलं जेवढं तेल असेल ते पूर्ण कागदावर शोषलं जाईल. मासे तळून झालेले आहेत. आता तेल निथरवून मी कागदावर ठेवून घेतलेले आहेत मासे. आता आपले पूर्ण मासे तळून झालेले आहेत. मासे छान कुरकुरीत आणि स्पायसी बनलेले आहे. तर तुम्ही हे नक्कीच ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. खा प्या आणि मस्त राहा. धन्यवाद.